सुरजजी, आज तुम्ही माणिकराव कोकाटे साहेबांची भेट घेतलेली आहे. एकीकडे कोर्टाचा निकाल आलेला आहे, जी 2 वर्षाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती, त्यावरती तुर्तास दिलासा तरी त्यांना मिळालेला आहे. पण मात्र कुठेही याबाबत जे आहे ते दोषी आहेत ते कायम असणार आहेत. तर यावरती काय तुमची प्रतिक्रिया? बघा, आज माननीय कोर्टाचा निकाल आला आणि निकालामध्ये त्यांना तात्पुरता दिलासा या ठिकाणी माननीय कोर्टाकडनं भेटलेला आहे. माननीय कोर्टाच्या पुढे आमच्या वकिलांनी बाजू मांडली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जी काही उर्वरित प्रक्रिया राहिलेली आहे, जे त्यांच्यावरती शिक्षेची टांगती तलवार आहे, ते सुद्धा आमच्या वकिलांनी बाजू मांडल्याच्या नंतर ती सुद्धा दूर होईल. कारण त्या प्रकरणामध्ये कुठंतरी आम्ही खालच्या कोर्टामध्ये बाजू मांडायला कमी पडल्यामुळं हे प्रकरण इथंपर्यंत आलं. पुढच्या काळामध्ये आमचे वकील त्या ठिकाणी बाजू मांडतील आणि या संकटातून कोकाटे साहेब बाहेर पडतील. पण एकंदरीत त्यांची आमदारकी पण या सगळ्यामुळे धोक्यात आले असं नाही वाटत का? कारण का त्या बाबतीत सुद्धा ते अडचणीत येऊ शकतात. हा एक प्रक्रियेचा, न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, न्यायव्यवस्थेचा भाग आहे. ही प्रक्रिया पार पडून मला पूर्ण विश्वास आहे की याच्यातून ते सुखरूपपणे बाहेर पडतील. ज्या पद्धतीनं आज माननीय हायकोर्टाकडनं तात्पुरता दिलासा आम्हाला भेटलेला आहे, ज्यामधून आम्हाला वर अपील करण्याची संधी आहे, कोर्टामध्ये अजून बाजू मांडण्याची वेळ त्या ठिकाणी आम्हाला भेटलेली आहे. भविष्य काळामध्ये आमच्या बाजूनं तिथं भक्कमपणे बाजू मांडून या संकटातून बाहेर नक्की पडू. हे प्रकरण 32 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे आणि या 32 वर्षाच्या पूर्वीच्या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे. आत्ताच्या काही गोष्टी, त्या काळातल्या काही गोष्टी हा खूप फरक असल्यामुळं आम्ही आमची बाजू व्यवस्थितपणे मांडून पुढच्या काळामधून या प्रकरणातनं बाहेर नक्की पडू. राष्ट्रवादीच्या 2 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, त्यामुळे कुठेतरी शुक्ल कास्ट हे राष्ट्रवादीवरतीच आहे. एकंदरीत कसं कुठेतरी राष्ट्रवादीच घेरली जाते. हे काही हितचिंतकाकडनं जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेगवेगळ्या वेळी निवडणुकीच्या तोंडावरती जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचं काम हे काही लोकांकडनं केलं जात आहे. त्याच्यामध्ये काही स्वयंघोषित समाजसेवक आहेत, काही रिचार्जवर चालणारी लोक आहेत आणि काही मित्र, काही शत्रू अशी लोक आहेत जे जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचं काम करत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वादानं काम करणारा पक्ष आहे आणि पुढच्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा भरारी घेताना आपल्याला दिसेल. कितीही संकट आले तर त्या संकटातून पुढे जाण्याची ताकद अजितदादाच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीमध्ये आहे. 32 वर्ष तुम्ही म्हणालात की 32 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. हे सगळं इतक्या वर्षानंतर का झालं? एवढ्या फास्ट पद्धतीने या सगळ्या गोष्टी का झाल्या? तुम्ही जसं म्हणालात की निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादीला मुद्दामून त्रास देण्याचा कोणतरी प्रकार करताय. कोण वाटतंय धारीतला शुक्राचार्य कोण आहे? कुठेतरी बार्गेनिंग पॉवर राष्ट्रवादीची कमी करण्यासाठी हे सगळं रस्ते जात आहे का? काय नेमकं वाटतं? यालाच जोडून महायुतीमधनंच हे सगळं कारस्थान सुरू आहे का? महायुतीमध्ये सुद्धा असे धारीतले शुक्राचार्य आहेत? बघा, एक तरी तुम्हाला जसा प्रश्न पडला की 32 वर्षानंतर इतकं फास्ट प्रकरण हे ह्याच 4-5 महिन्यात कसं चाललं, हा प्रश्न जसा तुम्हाला पडला आहे तसा प्रश्न आम्हालाही पडला आहे. आता ह्याच्या पाठीमागं कोण आहे, हे कशासाठी करते, राष्ट्रवादीलाच टार्गेट का होते, याचे असे अनेक प्रश्न आहेत. ज्या प्रश्नाची उत्तरं आम्हीसुद्धा शोधण्याचं काम आगामी काळामध्ये करू. जे कोणी शत्रू असतील त्यांना बंदोबस्त करण्याचं काम हे अजितदादांच्या नेतृत्वात नक्की आम्ही करू. सूरजजी, सध्या माणिकराव कोकाटेंचं जे खातं होतं, क्रीडा खातं, हे आता सध्या दादांकडे देण्यात आलेलं आहे.